त्याला चांगलं साफ करायला लागतं. अगोदर मशीन आपण ज्यावेळेस खोलतोय त्यावेळेस आपल्याकडे घासायचा ब्रश असतो ना खराब झालेला, तर तो ब्रश त्या ब्रशने पूर्ण मशीन साफ करून घ्यायची. आता याला काही गरज नाही आहे कारण नवीन आहे मशीन. जुन्या मशीनला त्याच्यात धूळ बसलेले असते अडकून, ती पूर्ण अगोदर साफ करून घ्यायची आणि मग नंतर ऑइल करायचं. आहे तशीच मशीनला जर ऑइल केलं तर ती सगळी घाण तिच्या सगळ्या त्याच्यात अडकून बसतात. याची मोडलेली आहे. हे जे आहे आता ह्या दात्रे आहेत ना, याच्यात आता बघा हे आता मी ढकलल्यानंतर घाण निघली की नाही थोडीशी, अशा पूर्ण गच्च भरलेल्या असतात जुन्या मशीनमध्ये घाण. हे अशी कारण कपडा शिवून जो आपल्या कपड्याचा कण जे असतात ना, शिवल्यानंतर हा छोटे छोटे कण निघतात ते त्यात अडकून बसतात आणि मग ती दात्री व्यवस्थित चालत नाही, कपडा मागं पुढं सरकत नाही व्यवस्थित. त्यामुळं याच्यातली घाण पण वेळोवेळी काढणं गरजेचे असते. आता इथं जो भाग आपण जोडतोय हा भाग, याच्यामध्ये दोरा जास्त अडकतो. आपला दोरा कुठे अडकतो? यात फक्त अडकतो. तर यात दोरा अडकल्यानंतर ते 2 स्क्रू अगोदर काढायचे याचे. हा भाग बाजूला निघतो, हा पूर्ण खोलायचा. याच्या आतमध्ये दोरा थोडासा अडकलेला असतो, एकदम बारीक जरी थोडा दोरा अडकला तरी पण टाकतो आम्ही ग्रुपवर. हे पूर्ण पुसून काढायचं. सगळे पार्ट बाजूला निघतात याची. ऑइल करून परत बसवायचं अजून. अगोदर पाहायचं पार्ट कुठले कुठे कसे बसवलेले आहेत आणि नंतर खोलायचं. इथे एक दोरा अडकतो याच्यामध्ये, इथं दोरा अडकतो, इथं दोरा अडकतो. त्याच्यामुळं हा भाग बाजूला काढून हे साफ करून इथून अडकलेला दोरा, इथे एक दोरा अडकतो, इथे एक दोरा अडकतो. याच्यामध्ये शिवताना आपला अचानक दोरा गेला तर इथं आणि इथे अडकतो, ते बघणं गरजेचं आहे दोरा कुठं अडकलाय. म्हणजे इथला दोरा काढायचा आणि परत हे पॅक करून टाकायचं. परत दुसरी गोष्ट आहे, हे जे आहे या प्लेटमध्ये पण दोरा अडकतो. जर या प्लेटमध्ये दोरा अडकला तर येणारा दोरा जो आहे तो सुरळीत येत नाही, अडकत अडकत येतो आणि तो अडकत अडकत आला की टीप इकडं घुंगूर टीप येते किंवा टीप व्यवस्थित येत नाही. आता हे जे आहे हे टायमिंगसाठी आहे. म्हणजे टायमिंगसाठी म्हणजे खालचा आणि वरचा दोरा जर तुमचा सुरळीत येत असेल तर टीप बरोबर येते. जर एखाद्या वेळेस तुमचा वरचा दोरा टाईट झाला तर खालची टीप बिघडणार आहे. म्हणजे खालच्या दोऱ्याचा वरी ताण असतो आणि वरच्या दोऱ्याचा खाली ताण असतो. ज्यावेळेस तुमची वरची टीप नीट येत नाहीये त्यावेळेस तुमचा बॉबिनमध्ये प्रॉब्लेम असेल आणि ज्यावेळेस तुमची खालची टीप नीट येत नाहीये त्यावेळेस तुमच्या इथं प्रॉब्लेम असणार आहे. इथून तुमचा दोरा लूज किंवा फिट्ट झालेला असेल. त्यामुळं जर तुमचा खालचा दोरा नीट येत नसेल म्हणजे टीप व्यवस्थित येत नसेल तर वरती पाहायचंय आणि वरचं जर बरोबर येत नसेल तर बॉबिन काढून पाहायची. आता याला साफ जास्त करण्याची गरज नाहीये, फक्त मी दाखवलं की पार्ट कसे कसे निघतात. हे झाल्यानंतर परत आपल्याला सगळे जे ऑइल पॉइंट आहेत त्या ऑइल पॉइंट मध्ये ऑइल टाकून घ्यायचे. आता हे जोडत असताना अगोदर हा भाग टाकायचा आहे. हा भाग टाकत असताना ज्या बाजूला आपण ह्या प्लेटा पूर्ण टाकणार आहेत वरून त्या बाजूला याचा समोरचा भाग नाही येणार आहे, याला पलटी टाकायचे म्हणजे इकडच्या बाजूने तुमची बॉबिन बसेल. बरोबर आहे? म्हणजे जो तुम्हाला इकडे स्टीलचा चमकीचा भाग दिसतो ना तिकडे तुमची बॉबिन बसणार आहे आणि इकडे दिसते ना हे सगळे रेषा रेषा, इकडे तुमची बॉबिन नाही बसवता येणार. तुम्ही असं बसवाल कधी कधी, हे असं बसवायला जाल, असं बसवलं तर हे उलटं होणार आहे आणि याच्यात परत मग ते बसत नाही कारण हे उलटं होतंय परत.
पार्ट बघूनच मग नंतर तुम्हाला हा पार्ट बसवावा लागेल. असं बसवलं. याच्यानंतर ही प्लेट छोटी आहे, ही सपोर्टिव्ह याची प्लेट आहे, म्हणजे हे निघून नये म्हणून हे टाकून घेतली. ही वरची प्लेट याच्यावर टाकून घेतली. परत याचं स्क्रू टाईट करून घ्यायचं. याला एकदम जास्त टाईट पण नाही करायचं आणि लूज पण नाही ठेवायचं. तुम्ही जर जास्त टाईट केलं तर हे स्क्रू स्लिप होतात. त्याच्यामुळं नॉर्मल हातानेच याला टाईट करायचं, एकदम जास्त टाईट नाही करायचं. आता हा भाग बसवत असताना ही अर्धी चंद्रकोर आहे बघा इथं, बरोबर आहे. हाफ शटल आहे हा. मग याची एक साईडला हा शटल अर्धा एक साईडला ठेवायचा आणि आपल्या हातातला जो पार्ट आहे तो अर्ध्या बाजू एक बाजूला घ्यायची, म्हणजे पूर्ण गोल तुमचा पूर्ण झाला पाहिजे. हे असं घेतलं की हे पूर्ण बसलं जात आहे. आणि याला पहिला जो आपण स्क्रू काढलेत ते बसवून घ्यायचे. तुमच्या घरी जर जुनी मशीन असेल तर ती तुम्ही स्वच्छ करा, भरपूर घाण निघेल याच्यात. आणि जर मशीन आवाज देत असेल जुनी मशीन तर फक्त हे सगळं स्वच्छ करायचं आणि तेल करायचे, आपोआप व्यवस्थित चालेल. कपाटात प्लेट आहे, याला प्लेट टाकून घ्या. ग्रुप ॲडमिन कोण आहे? मला ॲड करून घे. आणि मी हे टाकते मशीनचं, म्हणजे दुरुस्तीला तेल कुठं करायचं आणि काय मशीनच्या कुठल्या पार्टला काय म्हणतात ती त्याच्यात माहिती आहे. नवीन मशीनमुळे प्रॉब्लेम काय नाही आहे. जुन्या मशीन असते तर सगळ्या दुरुस्त कराव्या लागल्या असतात आपल्याला. आलं लक्षात कुठला पार्ट काढायचा आणि कुठं कसा बसवायचा तो. जर मशीनमध्ये तुमच्या दोरा अडकला, आता शिवताना तुमचे दोरे अडकणार आहेत, तर दोरे कसे काढाल? हे सगळं तुम्हाला उकलावं लागणार आहे. हा भाग तुम्ही पूर्ण बाजूला काढायचा, दोरा त्यातला बाजूला काढायचा आणि आहे तसं बसवून घ्यायचं. हे दोरा लावल्याशिवाय कळत नाही यातून दोरा येतो कसा, म्हणजे लूज येतोय का टाईट येतो, तो बघूनच नंतर मग कमी जास्त करायला लागतं. हे स्टिच रेग्युलेटर आहे. हे म्हणजे तुम्ही या स्टिच रेग्युलेटरला जर खाली घेतलात पूर्ण तर इथून तुमचा मशीन अजिबात हलणार नाहीये, ती उलटी फिरेल. या जर तुम्ही पूर्ण खाली घेतलं मशीन उलटी फिरेल. इथं थोडंसं घेतलं तर त्यातल्या त्यात थोडीशी पुढे सरकण्याचा प्रयत्न करेल पण हलणार नाही. याला मध्यावर घेतलं तर तुमची एकदम बारीक टीप येईल. थोडंसं वरती घेतलं तर जरा मोठी टीप येईल. 3 नंबरवर 2 नंबरवर घेतलं तर तुम्हाला शिलाईला योग्य असेल तशी टीप येईल. म्हणजे तुम्ही जे कपडे शिवतात ते 2-3 नंबरवर ठेवून शिवायचे. आणि तुम्ही आता नवीन आहात, तुम्हाला ते कच्ची टीप मारताय, पहिली टीप कच्ची मारायची, योग्य आहे बरोबर आहे का नाही ते दाखवायचं आणि नंतर पक्की टीप मारायची. तुम्हाला कच्ची टीप मारायची असेल तर सगळ्यात वरती ठेवायचं 5 नंबरवर, मग तुमचा टाका मोठा मोठा येईल, बसवायला सोपं पडतं ते. आणि नंतरची टीप म्हणजे दुसरी टीप ज्यावेळेस तुम्ही मारताय त्यावेळेस 3 नंबरवर हे स्टिच रेग्युलेटर 3 नंबरवर घ्यायचं, 2 नंबरवर घ्यायचं आणि मग नंतर टीप मारायची. तुम्हाला टाका मोठा कमी जास्त करण्यासाठी याचा उपयोग होईल. आणि बॉबिन भरते वेळी हे बॉबिन तुम्ही इथं जरी असं पकडलं तरी भरली जाते इथं याच्यात. काय काय मशीनची सेटिंग चुकलेली असते त्यामुळे ते फिरत नाही आहे, तर तुम्ही डायरेक्ट चाकावर बॉबिन भरली तरी चालेल. आता या मशीनला म्हणजे डबल पार्टच्या मशीनला स्टिच रेग्युलेटर ना झिगझॅग करण्याची पण त्याला साईडला हे असते,
प्लेट असते, छोटीशी पिन असते. पण याला तसं नाही आहे. हे सिंगल पार्टची मशीन आहे. याला तुम्हाला उचलूनच मागे पुढे घ्यावं लागेल. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कपड्याची शिवायची सुरुवात करताय आणि शेवट करताय त्यावेळेस तुम्हाला कपडा लॉक करायला लागतो. कपडा लॉक करायचं म्हणजे तिथं डबल टिप घ्यायची. तर डबल टिप घ्यायची असेल तर तुम्हाला कपडा याला उचलूनच मागं पुढं करावं लागेल. तसं डबल पार्टची जी मशीन असते त्या डबल पार्टच्या मशीनला डायरेक्ट तुम्हाला जिगजॅग करायची इथं पिन असते, ती तुम्ही हलवली तर मग ते आपोआप होऊन जाते. पण याला तसं नाही आहे. सगळ्या आपल्या मशीन आहेत ते सिंगल पार्टचे आहे. त्याच्यामुळे तुम्हाला उचलूनच कपडा लॉक करावा लागेल मागे पुढे सरकवून. ज्याला वाटतंय की मला मशीन एकदा दुरुस्त करून पाहायची आहे, खोलून पाहिजे, तर दुसरी एखादी मशीन आणा आणि ती खोलून पहा. म्हणजे समोर तुम्हाला लक्षात येईल ते खोलायचं कसं आणि जोडायचं कसं. असं घेऊन या, हे ठेवा आणि दुसरी घेऊन या. फक्त असा गटच घ्या वरचा. पाहायचंय कोणाला खोलून पाहिजे, दुसरी एखादी मशीन आणून खोलून पहा. म्हणजे थोडी घाण पण असेल तर स्वच्छ होऊन जाईल. हा तुझी घरी आहे. ये मध्येच ये, घ्या बाजूला.